कोपरगाव कुणाचं तर काळे कोल्हेंचं। या दोन घराण्यांनी कोपरगाववर गेली कित्येक दशके सत्ता गाजवली। याच घराण्यांच्या तिसऱ्या पिढीकडे सध्या सत्ता हस्तांतरित झाली आहे। परंतु या सत्तांतर नाट्यात आमदार आशुतोष काळे गट काहीसा जड दिसतोय। त्याउलट युवा नेते विवेक कोल्हे हे हातात सत्ता नसल्याने काहीसे चाचपडताना दिसतायत। विधानसभा काळेंच्या हाती गेल्यानंतर कोपरगाव नगरपालिका कोल्हेंच्या हातात आली। परंतु हा थोडासा सकारात्मक झालेला बदल कोल्हेंना राजकारण स्थिरावणारा नक्कीच नाही। भविष्यातील लढाई कोल्हेंसाठी सोपी नक्कीच नाही। आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोल्हे पुन्हा एकदा दंड थोपाटताना दिसत आहेत। परंतु शहरात जे फक्त 409 मतांनी घडलं तेच तालुक्यात घडेल अशी शक्यता किमान सध्या तरी दिसत नाही। गेल्या 5-6 वर्षात तालुक्यात केलेली विकास कामे आमदार काळेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय सुरू आहे कोपरगावच्या राजकारणात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव, सावळगाव, पढेगाव, कासली, दहेगाव, बोलका, गोधेगाव, आपेगाव, तिळवणी, घोळेगाव येथील ग्रामस्थांनी 2-3 दिवसांपूर्वी कोपरगावच्या नव्या कारभारांचा सत्कार केला। युवा नेते विवेक कोल्हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते। येत्या काही महिन्यात तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या 10 गणांच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे कोल्हे गट आता तालुक्यात ऍक्टिव्ह झाला आहे। यात सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विवेक कोल्हेंनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले। नगरपालिका तो झांकी है, जिल्हा परिषद पंचायत समिती अभी बाकी है असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांनीही झाले गेले विसरून गट व गणांच्या निवडणुकीसाठी आपली यंत्रणा कामाला लावली आहे। या दोन्ही युवा नेत्यांच्या तयारीमुळे कोपरगावचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे। यापूर्वी झालेल्या कोपरगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे गटाचा दारुण पराभव झाला होता। पंचायत समितीत फक्त 1 शीट ते निवडून आणू शकले होते। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांचा सुपडा साफ झाला। विशेष म्हणजे त्याच वेळी स्नेहलता कोल्हे या विद्यमान आमदार होत्या, परंतु तरीही त्यांच्या कार्यशैलीवर कोपरगावकरांनी नाराजी दाखवली होती। कोपरगावकरांची हीच नाराजी त्यानंतर 2019च्या विधानसभेतही कायम राहिली। आमदार स्नेहलता कोल्हे व एकंदरीतच कोल्हे कुटुंबावर नाकारतेपणाचा आरोप झाला। त्याउलट पहिल्या टर्मला आमदार झालेल्या आशुतोष काळेंनी गेल्या 6-7 वर्षात तालुक्यात हजारो कोटींची विक्रमी कामे केली। याच कामांच्या जोरावर 2024च्या निवडणुकीत ते राज्यात 5व्या क्रमांकाच्या लीडने निवडून आले। काही हजार कोटींच्या विकास कामांच्या जोरावर आमदार आशुतोष काळेंचा विजय होणारच होता। आमदार काळेंसमोर कोणताही उमेदवार असता तरी गुलाल त्यांचाच होता असं बोललं गेलं। कोपरगावातील 4 व्यापारी संकुले, 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय, गोदावरी नदीवरील 2 पूल, मोठ्या पुलाला समांतर 3रा पूल, 1 कोटींचे साई उद्यान, माधवबाग जिजामाता उद्यानचे सुशोभीकरण, कोपरगावच्या दिवसाआड पाण्याची सोय करणारा 5 नंबर साठवण तलाव, तहसील तसेच पंचायत समितीची इमारत, कोपरगावातील न्यायालयाच्या इमारती, न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या इमारती, ITI कॉलेज, MIDC अशा अनेक विकास कामांमुळे आमदार काळेंचा विजय टप्प्यात होता। कोपरगावच्या रखडलेल्या योजनांना आमदार काळेंनी 2019 नंतर दिलेली गती कोपरगावकरांना भावली होती। कोपरगावचा विकास कोण करू शकतो हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं होतं। त्यामुळे त्यांच्या समोर कुणीही उमेदवार असता तरी गुलाल त्यांच्याच अंगावर पडला असता असे संदर्भ दिले गेले। कदाचित हे सगळं ओळखूनच विवेक कोल्हेंनी त्या निवडणुकीतून माघार घेतली अशा चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केल्या। निकालानंतर मिळालेलं 1.25 लाखांचं लीड तालुक्यातील वारं कुणाच्या बाजूने होतं हे सांगायला पुरेसं होतं। त्यानंतर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत मात्र फक्त 409 मतांनी काळे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला। पालिका कोल्हे गटाच्या ताब्यात गेली, परंतु 2016ला कोपरगाव नगरपालिकेत जेवढे सदस्य होते त्याच्या दुप्पट सदस्य आमदार काळेंनी निवडून आणले हे विसरून चालणार नाही। पालिका कोल्हेंच्याच ताब्यात होती ती त्यांच्याकडेच राहिली, परंतु काळेंनी गेल्या वेळीपेक्षा दुप्पट सदस्य निवडून आणले। परंतु याच विजयाच्या उन्मादात कोल्हे गटाने या बदलाकडे दुर्लक्ष केले। शहरात आमदार काळेंची ताकद दुपटीने वाढली आहे हे कुणाच्याच लक्षात आले नाही। कोपरगाव नगरपालिकेसाठी फक्त 30-40 हजार मतदार होते, परंतु या मतांवर अख्ख्या तालुक्याचे संदर्भ लावता येत नसतात। आता कोपरगाव तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांची तयारी सुरू झाली आहे। परंतु या तयारीत सध्या तरी पुन्हा एकदा आमदार काळे यांचेच पारडे जड राहील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? आमदार काळेंची हवा कायम राहील का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।